तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 14 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता ते गुंडे त्या बाळाला नेमकं त्या पुलावरून खाली टाकून देणार असतात. एक गुंडा मात्र पुलावर चढतो, त्या बाळाला हातावर घेतो आणि तो खाली टाकणार असतो. तो दुसरा गुंडा म्हणू लागतो, अरे लवकर टाकून दे, आपल्याला जायचंय, पण आपल्याला कुणीतरी बघेल. त्यानंतर तो गुंडा तो बाळ खाली टाकून देणार असतो. तेवढ्याच वेळा सारंगची गाडी तिथे येते. जसं काय विठुरायाचा चमत्कारच झाला. सारंगची गाडी तिथे आल्याच्या नंतर मात्र सारंग त्याच्या गाडीचं लाईट वगैरे लावतो. त्या गुंडांवर त्या लाईटचा उजेड जातो. तर ते गुंडांना वाटत असतं आता कोण आला आहे. त्यातला एक गुंडा मोठा आवाज करून म्हणू लागतो, काय रे, कोण आहेस तू आणि इकडे काय करतो. सारंगला वाटत असतं इथे ना काहीतरी घोटाळा चालू आहे. तेव्हाच हा गुंडा पुलावर चढलाय. तितक्यात तर सारंगला ते बाळ दिसत नसतं. त्यानंतर सारंग खाली उतरतो तर त्याला ते छोटंसं बाळ दिसतं आणि त्याच्या असं लक्षात येतं की गुंडे त्या बाळाला पुलावरून खाली टाकून देणार होते. त्यानंतर पाऊस तर खूप चालू राहतो. सारंग मात्र एकटाच असतो. ते गुंडे दोघं तिघं जण असतात, पण सारंग त्यांची चांगलीच धुलाई करतो. त्या बाळाला उचलतो आणि परत एकदा गाडीत जाऊन बसतो. सारंगच्या चेहऱ्यावर इतका भयान आनंद असतो, त्याला खूप भारी वाटत असतं आणि त्या बाळाला घेतो, मांडीवर घेतो. त्या बाळाकडं एकदम अस्वस्थपणे बघत असतो. त्यानंतर सारंगच्या असं लक्षात येतं, बाळ तर खूप गोंडस आणि निरागस आहे, पण बाळाच्या रडण्याचा आवाज का येत नाही. सारंगला अस्वस्थ वाटतं. सारंग म्हणू लागतो, बाळ तर किती छान आहे रे देवा, पण याचा आवाज का येत नाही. बाळाला काही झालं तर नसेल ना. सारंग खूप घाबरून जातो. सारंगला काही सुचत नसतं. बाळ तर मी त्या गुंडांकडून धुलाई करून घेतला आहे, पण आता नेमकं मी करू काय, मला तर काही कळत पण नाही आहे. त्यानंतर सारंग थोडासा गाडी घेऊन पुढं जातो. तर तिथे एक मंदिर असतं, ते म्हणजे विठ्ठलाचं मंदिर. त्यानंतर सारंग तिथून उतरतो गाडीतून, त्या बाळाला घेऊन विठ्ठलाकडे जातो. विठ्ठलाच्या समोर त्या बाळाला सारंग ठेवतो आणि खूप अस्वस्थपणे त्या बाळाकडे बघत बघत सारंग विठ्ठलाला म्हणू लागतो, अरे विठुराया, बघ ना निरागस बाळाकडे रे. मी त्याला बघितलं ना, तेव्हा मला बघता क्षणी माझ्या मनामध्ये असं काहीतरी झालं असं वाटलं रे. पण मी जेव्हा याला गाडीत घेऊन बसलो ना, तेव्हा त्याच्या रडण्याचा आवाजच येत नव्हता. विठुराया, तुला वाटत असेल की मी मला काहीतरी मागायला आलोय म्हणून, पण मला काहीच नको आहे. सारंग हे सगळं विठुरायाला बोलत असतो. म्हणू लागतो, अरे विठुराया, मला माहिती आहे तू माझ्यावर रागवला आहेस. तुझी भक्ती करणारी जी सावली आहे ना, तिला मी खूप दुखावलं आहे. ती माझ्यापासून दूर पण गेली आहे, तुला पण माहीतच असेल ना. त्यानंतर सारंग असंही म्हणू लागतो, हो विठुराया, तुला तर चांगलंच माहिती आहे ना की मी तुझ्या सावलीला त्रास दिला, तिला मी मारलं, तिला मी आईने घरातून बाहेर काढून दिलं, मी काहीच करू शकलो नाही. तुझा माझ्यावर राग असेलच ना, कारण की मी तुझ्या भक्ताला चिडवलं आहे ना. त्यानंतर सारंग म्हणू लागतो, पण मी माझ्यासाठी काही मागायला आलोच नाही. बघ ना तुझ्या निरागस बाळाकडे, याचा आवाज येत नाही, याच्या रडण्याचा आवाज येत नाही. प्लीज विठुराया, याची याला प्राण परत दे. त्यानंतर सारंग हे सगळं विठुरायाकडे बघत बघत, बाळाकडे बघत बघत, खूप रडत रडत हे सगळं बोलत असतो. आणि मग तर काय चमत्कार असा होतो की ते डायरेक्टली त्या बाळाचा रडण्याचा आवाज येतो. सारंग तर एवढा खुश होऊन जातो. सारंग म्हणू लागतो, अरे विठुराया, तुझे आभार मानवणं तितके कमीच आहे. अरे परत एकदा तू सिद्ध करून दाखवला आहे. तेव्हा तू सावलीच्या बाबतीत पण असंच केलं होतं, पण तेव्हा मात्र ती तुझी सावली होती, पण आता ही ना विठ्ठलाची ओवी असेल आणि आजपासून मी हिला ओवीच नावाने आवाज देणार आहे. मग आता सारंग असं ठरवत असतो की मी आता या बाळाला दत्तक घेणार आहे म्हणून. दुसरीकडे सावली बेळगावला गेलेली असते. ती खूप अस्वस्थ असते, कारण की तिचं एक बाळ तिच्या हातातून त्या गुंडांनी तिच्या देखत घेऊन गेलेला असतो. त्याच्यामुळे सावली खूप अस्वस्थ, खूप रडत असते. तिला तिच्या बाळाचीच आठवण येत असते. आता त्यानंतर इकडे मात्र आता सावली आणि सारंग दोघीही आपापल्या बाळाला कसं वाढवतात, कसं मोठं करतात ना, हेही खूप छान असणार आहे. येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.